अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मंगळवार, त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि अनंत चतुर्दशी व्रत देखील आहे. त्याचबरोबर आपल्या आवडत्या गणरायाचं आज गणेश उत्सवाची सांगता देखील होणार आहे. त्याचबरोबर या गणरायाच्या गणेश उत्सवाची सांगता करताना अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं. या अनंताचा धागा कसा तयार करावा, त्याचबरोबर अनंताचा या 14 गाठींच्या धाग्याचे नक्की फायदे काय आहेत हे मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे आज वार मंगळवार आणि आज अनंत चतुर्दशी व्रत आहे. अनंत म्हणजेच कधीही त्याला अंत नाही असं हे अनंत चतुर्दशीचं व्रत श्रीहरी विष्णूंचं हे व्रत करायचं असतं. त्याचबरोबर अनंताचा धागा तयार करायचा आहे. तर बघा, त्यासाठी काय करायचं आहे, चौरंग घ्यायचा आहे किंवा एखादा पाट घेऊ शकता. त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे. श्रीहरी विष्णूंचा त्यावर फोटो ठेवायचा आहे. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंच्या समोर हा 14 गाठींचा धागा, बघा हा रेडीमेड देखील मिळतो किंवा अगदी रक्षासूत्र पूजेचं जिथे कुठे साहित्य भेटत असेल तिथे हा धागा जो भेटतो तो ठेवायचा आहे. याला 14 गाठी द्यायच्या आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे. आता पूजा करताना बघा, एक दिवा, तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एखादं फळ किंवा दूध साखर अर्पण करू शकता, फुलं अर्पण करू शकता. त्यातल्या त्यात तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता. अगदी ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आणि त्यानंतर एक तुळशीचं पान श्रीहरी विष्णूंना अर्पण करून बघा विष्णू सहस्र नामावली जी आहे ती तुम्हाला पठण करायचे आहे आणि एक पान अर्पण करायचं आहे. आता तुळशीची पानं तुमच्याकडे 1001 नसतील तरी काहीच हरकत नाही. अगदी तुम्ही बघा, विष्णू सहस्र नामावली जरी पठण नाही करता आली तर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून 108 वेळा जप करायचा आहे. आणि पूजा करून झाल्यानंतर हा धागा श्रीहरी विष्णूंच्या चरणी लावून नंतर तुम्ही हा हातात बांधायचा आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी हा डाव्या हातात बांधायचा आहे आणि पुरुषांनी हा उजव्या हातात धागा बांधायचा आहे. तर हा अनंताचा धागा जो आहे तो त्याचे फायदे काय आहेत ते देखील आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर आज वार मंगळवार आणि गणेश उत्सवाची सांगता आज होणार आहे. बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश, समृद्धी, कीर्ती आणि बरेच काही मागितलं असेल, त्याला जोड द्या अनंताच्या या धाग्याची. अतिशय प्रभावी असा हा अनंताचा धागा आहे. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते व पूजेत या अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा आपल्या मनगटावर बांधला जातो. त्याचबरोबर तुमची तिजोरी जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल, आता तिजोरी म्हटलं तर खूप लाखोनी पैसे ठेवतो, ती जागा का नाही, अगदी तुमचे बघा 10 रुपये जरी जिथे तुम्ही ठेवताय ती जी तिजोरी आहे, मग ती लाकडाची असो पत्र, जी कुठली तुमची तिजोरी असेल छोटी मोठी, त्या तिजोरीत तुम्हाला तिथे देखील तुम्ही हा धागा ठेवू शकता. आणि बघा, या धाग्याचे अगणित असे फायदे आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा पांडवांनी सर्व काही गमावलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी या अनंत चतुर्दशीचं व्रत करण्यास सांगितलं होतं. आणि तसेच भगवान विष्णूंचे हे रूप, ज्याला आदी नाही किंवा अंतही नाही अशा स्वरूपाची पूजा केल्यानं सर्व दुःख आणि वेदना दूर होतात. परंतु अनंत चतुर्दशीचं व्रत तसं पाहता बघा केलं तर त्याचे अगणित असे फायदे आहेत. परंतु ज्यांना हे व्रत बघा 14 वर्ष किंवा करणं शक्य नाही, त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून हा अनंताचा धागा नक्कीच बांधावा. त्यामुळं आपल्या मार्गातील सर्व जे काही अडथळे आहेत, संकट आहे, अडचणी आहेत त्या दूर होऊन यश प्राप्त व्हावं.
अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यांची पूजा करून हा अनंताचा धागा नक्कीच बांधायचा आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर हा अनंताचा धागा बांधला पाहिजे. या चमत्कारिक धाग्यात प्रत्येक दुःख त्याचबरोबर त्या दुःखातून संकटातून मुक्त होण्याची शक्ती आहे. हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो. त्यात 14 गाठी असतात. हा धागा पुरुषांच्या बघा उजव्या हातात बांधला जातो आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधला जातो. म्हणजेच काय, अगदी स्त्री पुरुष हा धागा बांधू शकतो. बघा, हा धागा तुम्ही बाजारात देखील उपलब्ध असतो किंवा अगदी तुम्ही लाल धाग्याला 14 गाठी मारून तो तयार करून त्याची पूजा करून हा धागा तुम्ही बांधू शकता. अगदी साधी आणि सोपी हे सेवा आहे, आवर्जून करा. हा 14 गाठींचा धागा बघा विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचं प्रतीक आहे. हे सूत्र परिधान केल्यानंतर बघा अनंत असे फायदे होत असतात. ज्यांनी आयुष्यात सर्व काही गमावले आहे, जर त्यांनी हे सूत्र जर बांधलं तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते. हे सूत्र प्रत्येक दुःख संकट जे आहेत ते दूर करतो आणि नवीन जीवन आनंदानं सुखानं समाधानानं ते भरून येतं. त्याचबरोबर शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी बघा तुम्ही श्रीहरी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण केलं तरी चालणार आहे. विष्णू सहस्रनामावली जी आहे तिचं पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गुरुचरित्रातली 43वा अध्याय तुम्ही पठण केला तर अतिशय उत्तम. बघा, ज्यांनी श्री गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यात उल्लेख आलेला आहे त्यांना नक्कीच माहीत असेल. 43व्या अध्यायात अनंत चतुर्दशीचं व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर एक धागा बांधल्यानं खरंच हे सर्व शक्य होऊ शकतं का, असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडेल. परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे, स्वतःला दिलेला एक आत्मविश्वास आहे. जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेलं वैभव का मिळवू शकणार नाही? नक्कीच मिळवू शकू. भगवंत आपल्या पाठीशी आहेत, फक्त त्यांना प्रयत्नाची कष्टाची जोड द्यायची आहे. बघा, प्रयत्न केले तर परमेश्वर देखील आपल्या पाठी, भगवंत देखील आपल्या पाठी हा उभा असतो. त्याचा कृपा आशीर्वाद हा सदैव असतो आणि त्याची आठवण हा धागा सतत आपल्याला करून देत असतो. त्यामुळे हा अनंताचा धागा तयार करून बघा घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात तर नक्कीच बांधा. प्रत्येकानं हा धागा बांधा. यामुळं गतवैभव, सुख, समाधान, संपत्ती ही सर्व काही मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं काम जे आहे ते करायचंच आहे, मेहनत करायची आहे, प्रयत्न करायचे आहे. त्यामुळं त्या प्रयत्नांना साथ ही श्रीहरी विष्णूंच्या कृपा आशीर्वादाची लहान आपल्याला मिळणार आहे. हा उपाय जो आहे तो फक्त वर्षातून एकदाच करता येतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.